अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. बाललैंगिक अत्याचार गुन्ह्यातील 2 आरोपी गंगापूर पोलीस ठाणे पथकाच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मे 2024 ला पीडित मुलगी हिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मुलीला एका कॅफेत घेऊन जाऊन तसेच आई वडील घरी नसताना तिला धमकावून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार गोरख साळुंखे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी जालना येथे पळून गेला असून तो त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी डीके नगर गंगापूर परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून लहू संपत खंदारे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरा आरोपी आकाश संतोष कांबळे यानेही अत्याचार केल्याचं निष्पन्न झालंय. त्यास सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून ताब्यात घेतलं. पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पूनम पाटील, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, गोरख साळुंखे, तुळशीदास चौधरी, सुजित जाधव, सचिन रिपोटे यांनी केली आहे. एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे.